झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। तेव्हा गणराया, माझ्या श्रीचं सगळं व्यवस्थित होऊ दे, माझं सगळं सुख त्याला मिळू दे आणि त्याचं सगळं दुःख मला मिळू दे। हो हो, त्याचं सगळं दुःख मला मिळू दे आणि माझं सगळं सुख त्याला मिळू दे। माझं आयुष्य दे त्याला। माझ्या श्रीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देऊ नकोस। हे गेल्यापासून डोळे फुटेत चो रडायची सवय झाली मला। पण माझ्या बाळाला शिक्षा करू नकोस रे। मी नेहमी माझ्यासाठी तुझ्याकडे नवरा मागत आले, तू नाही दिलास। मी तक्रार नाही केली कधी, पण माझ्या श्रीला त्याची बायको मिळू दे, त्याचं सगळं सुरळीत होऊ दे। मला काहीही नाही दिलंस तरी चालेल, पण माझ्या श्रीला नेहमी आनंदात ठेव। बाप्पा, मी विसरायच्या आधी सांगते, तू श्रीला का रडवलंस? आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये हे। लहान आहे ना तो, आणि श्रीला रडवलंस म्हणजे आम्ही 6 जणी रडलो एवढं लक्षात ठेव। तू काय करतोयस आज ऑफिस मध्ये? हो, जिकडे राम तिकडे हनुमान, आणि अशा वेळेला तुमच्या बरोबर नसेल तर काय उपयोग माझा? तू काय जरा वेडा आहेस का रे? आज सुट्टीचा दिवस आहे, घरी पोरा बाळांबरोबर बायको बरोबर घालवायचा, इथे काय करतोयस? हे बघ, आणि काही काळजी करू नकोस, मला काही झालेलं नाहीये। जा घरी जा। नंदन, अरे आता थोडा त्रास हा होणारच ना, काही इलाज आहे का त्याला? माझी आई माझ्या बाबांविषयी सांगताना काय म्हणायची माहिती तुला? दुसऱ्याच्या सुखातच आपलं सुख असतं, पण दुसऱ्याच्या सुखासाठी लढता लढता इतकं दुःख सोसावं लागतं हे माहीतच नव्हतं। साहेब, तुम्ही काळजी करू नका, सगळे नीट होईल। तुमच्या पाठीशी आईंचा आजींचा आशीर्वाद आहे, आणि हनुमान आहे ना हा सेवेला, आणि जीवाला जीव देणारी 10-12 पोरं पण आहे। म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात ना? रघुवण्णा म्हणाले की विघ्नेश्वर खूप जागृत देवस्थान आहे, आणि मला एकदा जायचंच होतं तिथे। हो, मान्य आहे, पण बाबा किती लांब आहे होते देऊळ। काही काळजी करू नको, विघ्नेश्वर सुखरूप घेऊन जाईल मला तिथे। आणि मी ऐकलंय ते कोणाचं तरी खाजगी देऊळ आहे। होतं, पण आता सगळ्यांसाठी खुलं झालंय, रघुवण्णा म्हणालेत मला तसं। बाबा, रविवार पण आहे, गर्दी असेल तिथे, परत कधीतरी जाऊया ना? नाही, नको, तुझ्या साखरपुड्याच्या आधी मला जाऊन यायलाच हवं तिथे। मॅडम, आज रविवार असून सुद्धा श्री सर ऑफिसला आलेत। हो, माहित आहे मला। बरं, मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलंय, आणि गुरुजींना फोन पण केला होता। ते म्हणाले की तुमचंच मंदिर आहे तर फोन कशाला करायला पाहिजे? तसं नाही हो, मंदिर आम्ही बांधलं असलं तरी सुद्धा देव काही आमच्या मालकीचा नाही आहे। शिवाय आज रविवार, लोक पण देवदर्शनाला येत असणार ना? पण थांबतील ना मॅडम लोक, त्यात काय एवढं? तुम्हाला हवं तेव्हा देवदर्शन करता यावं म्हणून तर तुम्ही मंदिर बांधलं, त्याचा तुम्हाला फायदा तर व्हायला पाहिजे ना? आणि मॅडम, एक गंमत सांगू, आपल्या गणपतीचा ना पावणारा गणपती असा बोलबाला झालाय। सगळे लोक पावणारा गणपतीच म्हणतात त्याला। मलाच का पावत नाही कोणास ठाऊक। पोरांनी कुठे घरीच गाठलं का तुम्हाला? अरे एकदम 10-12 जण घरी आली ना माझ्या, घाबरलो ना मी। चांगली पोरं आहेत होती, आपलीच आहे। तुम्हाला कधी लागली ना तर सांगा आपल्याला। सांग। नाही, पण एक बरं झालं त्यांनी तुला फोन लावला, नाहीतर माझी हवा टाईट झाली होती ना। तुम्ही बसा इथे, बसा बसा। अरे बस, तुम्ही कशाला घाबरताय उगाच? साहेबांचे फ्रेंड ते आपले फ्रेंड। हा, तुम्ही काळजीच करू नका। आणि काय, माझ्या पोरांनी तुम्हाला असं चाळीतून उचलून इकडे आणलं ना, हे साहेबांना सांगू नका, आवडणार नाही त्यांना। नाही सांग। एक मिनिट, याचा अर्थ तुझे साहेब या कंपनीचे अकाउंटंट आणि मालक आहेत, बरोबर? हळू बोल। चला चला चला, मी पण येते विघ्नेश्वराला। मीही असं ऐकलंय तो नवसाला पावतो म्हणे।
माझ्या नवसाला पावला ना तर 101 रुपयांचा अभिषेक करेन मी त्याला. मला अगं आपण दोघं एकत्र गेलो तर अडचणीत येईल विघ्नेश्वर. का? तो तुझं ऐकणार आहे का माझं? दोघांचंही ऐकेल तो. शक्यच नाही. मी जग वाचव म्हणणार, ही जग बुडव म्हणणार. सारखं सारखं घालून पाडून बोललंच पाहिजे का हो? जळलं मेलं ते बोलणं. मी जान्हवीचं लग्न होऊ दे म्हणते आणि तुम्ही ते मोडू पाहताय. मी वाचवण्याविषयी बोललो ना ते हेच, तू बुडवायचंच काम करतेस. एकदम भांडणं बंद बघू. हा मनीष बोल रे. हा घरी आहेस का ग? अरे विघ्नेश्वराला चालले. का एवढ्या लांब? हो बाबांना जायचंय. का रे? नाही 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 खास काही नाही, सहजच केला होता फोन. बाय. तुम्ही काही मदत करू शकता का? तिलाच मदत नको असेल तर कोणीच काहीच करू शकणार नाही. म्हणजे अगदी परमेश्वर जरी आला ना तरी तोही काहीही करू शकणार नाही. म्हणजे जान्हवीचं लग्न अटळ आहे. हा म्हणजे आता तिनं ठरवलंय ना तसं. हा आजी बोल ग. हा ऑफिसमध्येच आहे. हो माझा एक मित्र आले. हा काही नाही ग, तुला काळजी वाटते ना म्हणून तुला असं वाटतंय. काही नाही मी बरं आहे. विघ्नेश्वराला? अगं पण तू तर मंगळवारी जाणार होतीस ना, मग आज काय अचानक? आजी मी तुझा शब्द कधी मोडलाय का आजवर? हा हो दर्शनाला येतो. हो प्रॉमिस. हो मनीष. अरे मला निघायला हवं. ओके. मला पाणी मिळेल का एक ग्लास? हो मिळेल की. नंदन. हो साहेब येतो. हे पाण्याचं निमित्त भारी काढलं का तुम्ही? मी काय म्हणतो, साहेबांनी आणि या जान्हवीनं एकदा तरी भेटायलाच हवं. तेच तर मला पण तेच वाटतंय रे. कसं कुठे? विघ्नेश्वरा आता सगळं तुझ्या हातात आहे बाबा. माझं काही चुकलं असेल तर पोटात घे, हवं तर मला शिक्षा कर, पण माझ्या श्रीला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस. फार साधा सज्जन आहे श्री. मी खूप आशेनं आले तुझ्या दारात. पदर पसरून मी माझ्या श्रीचं सुख मागते. मला निराश करू नकोस. तूच करता करवता आहेस, तूच ठरवलंयस सगळं, तर तूच निर्विघ्नपणे निभावून ने. संसार न टिकण्याचा पायंडा श्रीच्या लग्नानं मोडू दे आणि श्रीचा संसार सुखाचा होऊ दे. जाऊन विचारू का त्यांना? काय थांबून थांबून किती वेळ? पण कंटाळा आलाय. माझे नाही तुमचेच पाय दुखतायत. कोणी जाऊन बोलत पण नाही ना अशा वेळ. ही काय पद्धत आहे का हो वागण्याची तुमच्या? देवाच्या घरात भेदभाव करता. कुठे फेडाले पाप? मी बघते मॅडम. थांब तू इकडे. हे बघा हे गाडीत आले आणि आपल्या गरीबांना सगळ्यांना खोळंबवून ठेवलेलं आहे. काय तर म्हणे देवाशी गप्पा मारणार आहेत ते, आता देवाशी बोलणार आहेत म्हणून. अशांना देव पावेल का ह्यांना? काय हो? तुमची भक्ती ती भक्ती आणि आमची भक्ती म्हणजे काय फक्त भावना होय? हे बघा बाई, काही बघा बिघा काही नाही, पण हे जे काही तुमचं चाललंय ना ते बरोबर नाही. देव कुणाचीही खासगी मालमत्ता नाहीये म्हणून आम्ही गप्प आहोत. आम्ही गप्प आहोत तर तुमच्या तोंडाला काही धरबंधच नाहीये. हो तुम्ही काय मला शहाणपणा शिकवताय? तुमच्या वागण्याला काही धरबंध आहे का? तू गप ग. आणि धमकी कोणाला देताय? या सिक्युरिटी वाल्याची? अशी घाबरणार नाही मी कोणाला. कोणाची हिंमत आहे का मला हात लावण्याची? आणि काय रे डोळे वर करून बघू नकोस, समजला? फोडून टाकेन मी. गरीब आहोत, लाचार नाही आहोत. तुमची शिरजोरी नाही सहन करणार. आणि पैसेवाले असाल ना तर ते तुमच्या घरी. इथे देवासमोर टिवटिव नाही करायची. तुम्हाला कळतंय तुम्ही कुणाशी बोलताय ते? झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.